नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मेंढ्या पाळणारा जास्त पैसा कमावत नाही, पण मेंढ्या खरेदी विक्री करणारा व्यापारी जास्त पैसा कमावतो। आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर प्रत्येक मेंढपाळाला माहीत असायला पाहिजे। तुमच्या मते मेंढी पालनात जास्त पैसा कोण कमावतो? संपूर्ण वर्षभर उन्हात पाण्यात थंडीत मेंढ्या सांभाळणारा मेंढी पालक किंवा बाजारातून खरेदी विक्री करणारा व्यापारी? आज आपण याच विषयावर व्हिडिओ बघणार आहोत। समजा एका गावात एक मेंढपाळ आहे। त्या मेंढपाळाकडे 100 मेंढ्या आहेत। तो मेंढपाळ सकाळी 5 वाजता उठतो, मेंढ्यांच्या लेंड्या गोळा करतो किंवा लेंड्या झाडून घेतो, मेंढ्या चारायला गावाच्या बाहेर जातो, औषध पाणी लसीकरण देखभाल वेळेवर करतो। कधी रोग आला, दुष्काळ पडला, चाऱ्याचा तुटवडा पडला तरी संपूर्ण वर्षभर मेंढ्यासोबत राहतो। एक कोकरू जन्मल्यानंतर विक्रीसाठी जवळपास 5 महिने वाट बघावी लागते, म्हणजे पिलू जन्मल्यानंतर लगेच पैसा येत नाही। एखाद्या मेंढी पालकाला मेंढ्या सांभाळण्याची जास्त चिंता नसते, पण विक्री करायची जास्त चिंता राहते। मेंढ्या पाळणं सोपं वाटते, पण बाजारात योग्य भाव मिळवणं खूप जास्त कठीण आहे। संपूर्ण वर्षभर मेहनत केल्यानंतरही विक्रीच्या वेळेस भाव कमी मिळाला तर याची चिंता असते। ही मेंढी पालनात वस्तुस्थिती आहे। अनेक मेंढी पालक हे अनुभवत असतात। आता व्यापाऱ्याचं कसं आहे पाहू। व्यापारी काय करतो? व्यापारी एका बाजारातून मेंढ्या 10,000 रुपयांनी खरेदी करतो आणि दुसऱ्या बाजारामध्ये 12,000 रुपयांनी विक्री करतो। एका मेंढी मागे 2,000 रुपये नफा कमवतो। जर दिवसाला एखाद्या वेळेस 20 मेंढ्या विक्री केल्या तर किती मोठा फायदा होऊ शकतो? 20 गुणिले 2,000 बरोबर 40,000 रुपये एका दिवसाचा नफा कमावतो। व्यापाऱ्याला वर्षभर मेंढ्याचा सांभाळ करावा लागत नाही। समजा एका मेंढपाळाकडे 100 मेंढ्या आहेत तर वर्षभरात 80 कोकरं विक्रीसाठी तयार झाली। प्रत्येक कोकरू 8,000 रुपयांनी एक पिलू विकलं तर 80 गुणिले 8,000 बरोबर 6,40,000 रुपये एका वर्षाचे कमावू शकतो। पण खूप सारे खर्च आहेत, औषध, चारा, कामगार, वाहतूक, लसीकरण, इतर सर्व खर्च सुमारे 2 ते 2.5 लाख रुपये खर्च होऊ शकते। म्हणजे निव्वळ नफा 3 ते 4 लाख रुपये उर्वरित राहू शकते। आता व्यापाऱ्याचं पाहू। समजा एक व्यापारी महिन्याला 100 मेंढ्यांची पिले किंवा मेंढ्या खरेदी विक्री केली तर प्रत्येकावर सरासरी 500 रुपये नफा कमवला तर 100 गुणिले 500 बरोबर 50,000 रुपये एका महिन्याचा नफा होतो। वर्षभराचा नफा पकडला तर 12 महिने बरोबर 6 लाख रुपये होतात। म्हणजे व्यापारी मेंढ्यांचा सांभाळ न करता 6 लाख रुपये एका वर्षात कमावू शकतो। जर व्यापारी 200 नग महिन्याला विकले तर किती नफा उर्वरित राहू शकतो? आणि नगाचे पैसे जर 1,000 रुपयांनी पकडले तर किती मोठा फायदा होऊ शकतो? पण व्यापारी नेहमी फायद्यात राहतो का? तर याचे उत्तर आहे, व्यापारी नेहमी फायद्यात राहू शकत नाही। व्यापाऱ्यालाही खूप जोखीम असते। बाजारभाव चढ उतार राहू शकते, मेंढ्या आजारी पडू शकतात, वाहतूक खर्च, खरेदीदार मिळाला नाही तर तोटा होऊ शकतो। कधी लाखाचा फायदा तर कधी लाखोचे नुकसान पण होऊ शकते। म्हणून व्यापारी होणेही सोपं नाही, त्यात खूप जोखीम आहे। तर सर्वात जास्त कमाई कोण करतो, मेंढपाळ की व्यापारी? इथे खरा मुद्दा तयार होतो। फक्त मेंढपाळ किंवा फक्त व्यापारी नाही तर सर्वात जास्त पैसा तो कमावतो जो दोन्ही काम करतो। स्वतः मेंढ्या सांभाळतो, स्वतः विक्री करतो, स्वतः ग्राहक तयार करतो, मिडलमॅन टाळतो। अनेक फार्मवाले मेंढी पालक आता थेट विक्री करत आहेत। व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्राम यावर थेट विक्री व्यवस्थापन करत आहेत। ग्राहक थेट फार्मवरून मेंढ्या खरेदी करत आहेत। मेहनत शेतकरी करतो आणि व्यापारी बाजार समजून पैसा कमवतो। पण सर्वात जास्त कमाई त्याची होते जो उत्पादन आणि विक्री दोन्ही सांभाळतो। म्हणून फक्त मेंढ्या सांभाळू नका तर ग्राहक वाढवा, बाजाराची माहिती घ्या, स्वतःचा ब्रँड तयार करा, तेव्हाच मेंढी पालन खऱ्या अर्थाने मोठा व्यवसाय बनेल। तुमच्या मते जास्त कमाई कोण करतो, मेंढपाळ की व्यापारी? कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन मेंढी पालनाचे व्हिडिओ घेऊन येत राहू। पुन्हा भेटूया नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।